नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीराज माऊली यूट्यूब चॅनल आपलं सर स्वागत. मित्र, याच्यात मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाठवले, पण आज एक महत्त्वाची व्हिडिओ तुमच्याकडे मी शेअर करणार आहे. आता साधारणतः प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पावन झाल्या नाशिक नगरीमध्ये जागतिक होतं कृषी महोत्सव 2025 साजरा होतो. तुम्ही भरपूर कला पाहिल्या असते, पण आपण एक विशेष कलेविषयी चर्चा करणार आहोत की साधारणतः गोंधळेकरून एक कला होती, ते शिवाजी महाराजांच्या काळात जागृत केलं, आणि ती कला आपल्या इथं आज या महोत्सवामध्ये पवार माऊली म्हणून आणले, तर त्यांच्याकडून थोड्याशी याच्यावर चर्चा केली. माझं नाव अमोल यशवंत पवार, मी राहणार फलटण तालुका, जिल्हा सातारा. माझं गाव जाधववाडी. आणि या जागतिक महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शनला आम्ही दरवर्षी म्हणजे 10 ते 12 वर्ष येत असतो. पण एक आज साहेबांनी आम्हाला सांगितले, महाराजांनी, तुमची कला आम्हाला बघायची, आणि ती कला कशी असते, गोंधळ काय असतो, आम्हाला एक थोडीशी हस्तकला करून दाखव. ही कला कोणती कला साधारणतः शिवाजी महाराजांमध्ये त्याची थोडी होती, महाराजांच्या काळाची होती, त्याची थोडी माहिती सांगल्यानंतर आपण एक गोंधळ घेतली. ठीक आहे सर. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे बहिर्जी नाईक उपचार होते, त्यांच्या खात्यामध्ये जे 12 बोलतेर होते, त्यात एक बोलतेपैकी एक गोंधळाचा वाटा होता की गड किल्ल्यावरती जाऊन गावागावी जाऊन गोंधळ करायचा आणि शत्रूच्या पोटात जाऊन तुमची माहिती गोळा करून आणून गुप्त शहरापर्यंत पोचवायची. एवढा गोंधळाचा खूप मोठा वाटा होता, आणि तेच आम्ही आतापर्यंत जे करता आलेलो आहे, ही आमची कला जी आहे ती शिवकालीन गोंधळी कला आहे. आणि तुमच्या भाषेत म्हणलं तर नेत्रकर पल्लवी सांकेतिक म्हणजे हाताच्या इशाऱ्यावरती नावे ओळखण्याचा आणि गोंधळी गीत गाण्याचा. आता तुम्ही आता कृषी महोत्सवमध्ये आलात, तर आमची अशी नाशिककरांची प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही एखादं गोंधळ गीत आमच्या नाशिककरांसाठी सादर करायचं. करू ना सर. 100% अंबाबाई गोंधळ गीत सादर, आणि एक हातांच्या इशाऱ्यावरती बोटांच्या इशाऱ्यावरती एक नाव तुम्हाला गोंधळी घेऊन दाखवू आणि एक गोंधळ गीत सादर करून दाखवू. त्यांचं नाव तुमचं नाव महेश. महेशराव भक्त आमच्या आले कृषी प्रदर्शनला. स्वामी महेशराव भक्त आले आज आमच्या कृषी प्रदर्शन महोत्सवाला. 2025 सालाला स्वामींच्या भेटीला नाव सांगितलं बाणायला. अशी आमची कला आहे. आता एक गोंधळ गीत सादर करतो. आई राजा उदे उदे ग, आई राजा ग उदे उदे ग, गोंधळाला गोंधळ्या शिवाजी महाराज की येळकोट येळकोट. जय मल्हार. स्वामी समर्थ महाराज की.
माऊली तुम्ही पाहिलं असेल की आता हे गोंधळ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही लुप्त कला होती की तिने बोटाच्या इशाऱ्यावर ते नाव घेतलं जायचं आणि त्या नाव तिला सांगितलं जायचं आणि जगदंबाच्या नावाने गोंधळ हे करतात. हे फलटून आलेली मंडळी आहे, अक्षरशः एकदम लोप चाललेली कला आहे माऊली. ही कला आता पवार महाराजांनी आपल्याकडे सादर केली. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं, त्यांना माऊलीच्या कृपेने पांडुरंगाच्या कृपेने त्यांचं भावी आयुष्य निरोगी जावं आणि यांची अशी कला शेवटपर्यंत या महाराष्ट्रानं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध अशी माऊली चरणी विठुरायाच्या चरणी आणि माऊली चरणी मी प्रार्थना करतो. रामकृष्ण.